संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज करू आपण कॉर्नची भजी। त्याच्यासाठी घेतलं मी अर्धी वाटी कॉर्न, एक कांदा मोठा, एक वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 3 मिरच्या, 3 लसूण आणि थोडी कोथिंबीर। चला आपण करूया। त्याच्या आधी आपण हे कॉर्न आहेत ना, हे थोडेसे मिक्सरमधून थोडंसं जाडसर फिरून घ्यायचे। त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची पण फिरून घ्यायची। हे बघा छान जाडसर वाटून घेतलं मी। आता आपण कांदा कापून घेऊ। छान मस्त पातळ पातळ काप करून घ्यायचे कांद्याचे। असे छान करून घ्यायचं। हा झाला आपला कांदा कापून। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ। कांदा टाकला। आता आपण 1 वाटी बेसन पीठ टाकू। त्याच्यात अर्धी वाटी तांदळाचं पीठ, छान कोथिंबीर भरपूर, आणि आपण हे मिश्रण केलेलं हे पण त्याच्यात टाकून घेऊ। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच मीठ। आता हे छान एकसारखं कालून घ्यायचं। हे बघा एकसारखं झालं। आता हे आता आपण करून घेऊ भजी। मी 2 मिनिटं आधी तेल तापायला ठेवलं होतं। आता आपण बघू तेल तापले का तर। हा छान तापले तेल। आता आपण टाकून घेऊ छान छोटी छोटी भजी। मस्त लागतं ही भजी। तांदळाच्या पिठाने त्याला छान खुसखुशीतपणा अजूक येतो, आणि कॉर्न तर छानच लागतं खायला। बघू आपण आता। हा छान झाली मस्त। आता याला अजून 2 मिनिटं छान बारीक गॅसवर होऊ द्यायचं, म्हणजे छान खमंग वास सुटतो आणि खमंग लागतं खायला। ही झाली बघा आपली भजी। आता घेऊ काढून। ही झाली। आता आपण अशीच सगळी करून घेऊ राहिलेली। ही झाली आपली सगळी भजी तयार। चला आता दाखवते। ही झाली आपली कॉर्न भजी तयार। कशी वाटली रेसिपी? आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा।